राजधानी दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय। निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा केल्यावर प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे। तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी आपने कंबर कसली आहे, तर भाजपने दिल्ली विधानसभा काबीज करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ सुरू केली आहे। दिल्लीमधली राजकीय गणितं काय सांगतात बघूया। महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर आता देशाचं लक्ष लागले राजधानी दिल्लीकडे। निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा केली। दिल्लीमध्ये 5 फेब्रुवारीला मतदान आणि 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेल्यानं ऐन कडाक्याच्या थंडीत दिल्लीतलं राजकीय वातावरण तापलंय। आम आदमी पार्टी आणि भाजप या दोन मुख्य पक्षांमध्ये दिल्लीतला सामना रंगणार आहे। पण ऐन निवडणुकीच्या आधीच रेवडी वाटपाची घोषणा करून केजरीवालांनी भाजपवर कुरघोडी केली आहे। प्यारी बहना योजनेअंतर्गत महिलांना 1000 रुपये देऊ केले। सत्ता आल्यानंतर ही रक्कम 2100 रुपये केली जाणार आहे। संजीवनी योजनेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना मोफत उपचार मिळणार आहेत। 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना पेन्शन योजनेची घोषणा करण्यात आली आहे। केजरीवालांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसनं सत्ता आल्यास महिलांना 2500 रुपये देण्याची घोषणा केली आहे। भाजपची मदार सध्या तरी आप सरकारच्या घोटाळ्यांवर आहे। शीश महल सारख्या मुद्द्यांवरून घेरत भाजपनं आपच्या उधळपट्टीवरून रान उठवण्याचा प्रयत्न केलाय। साथियों, देश भली भांति जानता है कि मोदी ने कभी अपने लिए घर नहीं बनाया। मैं भी कोई शीश महल बना सकता था, लेकिन मेरे लिए तो मेरे देशवासियों को पक्का घर मिले, यही एक सपना था। तर दुसरीकडे इंडिया आघाडीत मित्रपक्ष असलेल्या आप आणि काँग्रेसमध्ये दिल्लीत मात्र टोकाचा संघर्ष पेटलाय। आपनं काँग्रेसला भाजपची बी टीम म्हटलंय, तर काँग्रेसनंही आपवर आरोपांची राळ उठवली आहे। आप आणि काँग्रेसच्या संघर्षामुळे दिल्लीत भाजपला आशा निर्माण झाली आहे। गरीब, मागास आणि मुस्लिमांच्या आपच्या मतांना काँग्रेस खिंडार पाडू शकतं। त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो। आपचा केजरीवाल हाच चेहरा आहे, पण भाजपनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नसल्यानं दिल्लीची निवडणूक मोदींच्याच चेहऱ्यावर लढवली जाण्याची शक्यता आहे। तुरुंगातून सुटल्यानंतर केजरीवालांनी लोकांच्या भेटीगाठींवर जोर दिलाय। आपचं सरकार गेलं तर मोफत योजनाही बंद होतील असा प्रचार आपनं सुरू केलाय। रेवडींच्या घोषणांसह प्रत्येक गल्लीबोळात पोहोचण्याची योजना आपनं आखली आहे। असं असलं तरी आता दिल्ली महापालिकाही आपच्या ताब्यात असल्यानं प्रत्येक अपयशाचं खापर केंद्रावर फोडण्याची सोय आपला उरलेली नाहीये। तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी मैदानात उतरलेल्या केजरीवालांचा वारू रोखणार का आणि त्यात काँग्रेसची भूमिका कशी असणार याचं उत्तर लवकरच मिळेल। पण या निवडणुकीमुळे दिल्ली कुणाची इतकंच नाही तर इंडिया आघाडीच्या भवितव्याचाही फैसला होणार आहे। सोमेश कोल्गे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।